रुपाली चाकणकरांच्या हातून एनसीपीचं महिला प्रदेशाध्यक्षपदही जाणार. देवगिरी निवासस्थानी सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक. चाकणकरांनी आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर बैठक. महिला आयोगाचा राजीनामा दिलाय. पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा नाही. संघटनेसाठी महाराष्ट्र दौरा करणार. रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. रुपाली चाकणकरांचा राजीनामा सुनेत्रा पवारांनी स्वीकारला. चाकणकरांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाणार. खरातवरती कठोर कारवाई व्हावी हीच राष्ट्रवादीची भूमिका. खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतनं 2 नावांची चर्चा. पुण्याच्या वैशाली नागवडे आणि उत्तर महाराष्ट्रातल्या प्रतिभा शिंदेंच्या नावाची चर्चा. बंधू अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर. उपचाराच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर अघोरी प्रकार केल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर. केबल टेस्टर आणि तांत्रिक उपकरणांचा वापर करून खरातची भोंदूगिरी. नाशिकच्या मिरगावामध्ये भोंदूबाबा खरात विरोधात ग्रामस्थांचा संताप. राजकीय दबाव टाकत खरातनं पाण्याची टाकी संस्थांसाठी वळवली. शिवनिका मंदिर ट्रस्टसाठी पाणी वळवल्याचा ग्रामस्थांचा आरोप. बंधू अशोक खरातच्या पूर्ण कुटुंबाचा फोटो समोर आलाय. बंधू खरात कुटुंबियांसोबत दक्षिण कोरियाला गेल्याचे फोटो समोर आलेत. पोलीस बंधू खरातच्या विदेश दौऱ्यांचीही चौकशी करणार आहेत. महाराष्ट्रात जादू टोण्याच्या विरोधात कायदा. भोंदूबाबांसह त्यांच्या बंधू भक्तांवर देखील कारवाई झाली पाहिजे. उद्धव ठाकरेंची मागणी. चमकोगिरी करणाऱ्यांपेक्षा निवृत्त आयपीएस, ॲडव्होकेट किंवा समाजसेविकांना महिला आयोगाच्या अध्यक्षा करा, अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली आहे. तरच राज्यातील पीडित महिलांना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल. रोहित पवारांचं ट्विट. चंद्रकांत पाटलांनी खरातसोबतचे आपले संबंध जाहीर करावेत. चंद्रकांत पाटलांनी पुण्याला काळीमा फासलाय. शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांची चंद्रकांत पाटलांवर टीका. चंद्रकांत पाटलांचेही बंधू खरातसोबतचे फोटो व्हायरल झाले होते. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला अनेक बुवा बसलेले होते. खरातच्या संपर्कात असलेले नेते आणि अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर राजू शेट्टींची मागणी. एकनाथ शिंदेंना गुवाहाटीचा मार्ग खरात यानंच दाखवला होता. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊतांचा खळबळजनक दावा. खरातच्या सेवेत असलेल्या मंत्र्यांची हकालपट्टी करा. राऊतांची मागणी. खरातची जेलमध्ये वरात निघणार हे नक्की. कुणी मंत्र टाकल्यामुळे कुणाचेही नुकसान होत नाही. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांचं संजय राऊतांना उत्तर. फडणवीस सरकार पाडण्यासाठी भोंदूबाबाच्या ठिकाणी विधी करण्यात आल्या आणि मग या धाडी पडल्या, असा दावा राऊतांनी केला होता. चाकणकरांमुळे आमच्या पक्षाची प्रतिमा मलिन झाली. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांचा चाकणकरांवर निशाणा. रुपाली चाकणकरांचा फोटो बॅनरवरती लावण्या इतके वाईट दिवस आमच्यावरती आले नाहीत. आहेरांची प्रतिक्रिया. तर बंधू बाबा अशोक खरात प्रकरणामध्ये सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य. अशोक खरातची एसआयटी मार्फत चौकशी सुरू आहे. खरातसोबत फोटो असल्यामुळे कोणी गुन्हेगार होत नाही. भोयर यांची प्रतिक्रिया. रेड्याप्रमाणे लोकशाही सुद्धा कापली जातीये. उद्धव ठाकरेंची शंभूराज देसाईंवरती टीका. सातारा झडपी अध्यक्ष निवडणुकीच्या वेळी धक्काबुक्की झाल्याचा आरोप शंभूराज देसाईंनी केला होता. पालकमंत्री विनाकारण अकांड तांडव करतायत. जयकुमार गोरेंची शंभूराज देसाईंवर टीका. तर साताऱ्यात लोकशाहीचा विजय झाला असून विरोधकांचा अपहरणाचा कांगावा खोटा असल्याची टीका मंत्री शिवेंद्रराजेंनी केली. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत भाजपचा विजय. उद्धव ठाकरेंची अवस्था तात्या विंचूसारखी झाली आहे. ज्योती वाघमारेंची टीका. हिंदू धर्माबद्दल टोमणे मारल्याशिवाय उद्धव ठाकरेंना पाणीही पचत नाही. खासदार ज्योती वाघमारेंची उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवरती प्रतिक्रिया. भाजपच्या प्रभाग क्रमांक 5 मधील माजी नगरसेविका प्रीती पाटील यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. कार्यकर्त्यांचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी सुनेत्रा पवारांची देवगिरी बंगल्यावर भेट घेतली. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांची सांत्वनपर भेट घेतली असून सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह पार्थ आणि जय पवार देखील यावेळी उपस्थित होते. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाची झळ दादरमधल्या प्रसिद्ध अशोक वडापावला देखील बसली. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याअभावी गेल्या 7 दिवसांपासून अशोक वडापाव बंद. अशोक वडापावचे मालक चिंतेत. पुण्याच्या चाकणमध्ये सिलेंडरसाठी नागरिकांना 8 ते 10 तास रांगेत उभं राहण्याची वेळ. गॅस एजन्सीला टाळं ठोकत एजन्सी चालक गायब झाल्याचा प्रकार समोर. एजन्सी चालकावरती कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. जळगावच्या होलसेल बाजारात इंडक्शन आणि इलेक्ट्रिक शेगडीचा तुटवडा. सिलेंडरच्या तुटवड्यामुळे इलेक्ट्रिक शेगडीची मागणी वाढली, पण शेगडी मिळत नसल्याची विक्रेत्यांची माहिती.
अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील कुऱ्हा रोडवरील पेट्रोल पंपावरती वाहन चालकांची गर्दी. काही पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपल्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास. रत्नागिरीच्या गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये घरगुती सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध. घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही. गोडाऊनमध्ये जवळपास 600च्या वर सिलेंडर. TV9च्या माध्यमातून गॅस गोडाऊनमधनं रियालिटी चेक. फलोत्पादन मंत्री भरत गोगावलेंकडून सोलापूरच्या माढा तालुक्यात अनेक भागात फळबागांची पाहणी. अमेरिका इराण युद्धामुळे निर्यात होणाऱ्या केळी, द्राक्ष आणि डाळिंबाचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं गोगावलेंचं वक्तव्य. परिस्थितीची जाण आणि आवश्यकता बघून राज्य सरकारनं शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतलाय. पालकमंत्री पंकज भोयर यांची वर्ध्यात प्रतिक्रिया. जालन्याच्या बदनापूर आणि अंबड तालुक्याला वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा फटका. रब्बी हंगामातील काढणीसाठी आलेल्या गहू पिकाचं मोठं नुकसान. शासनानं पंचनामे करून नुकसानीची मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जालना जिल्ह्याला विजेच्या कडकडाटाचा वादळी पावसाचा तडाखा. 5 जनावरं दगावली. जिल्हा प्रशासनानं दिलेल्या प्राथमिक अहवालातनं माहिती समोर. शासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. वाशिम जिल्ह्यात 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस. आंबा बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. 2 वर्षांनंतर चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा असताना शेतकऱ्यांच्या आशांवरती पाणी फिरलंय. शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. अभिनेता सलमान खान आणि वडील सलीम खान यांनी चाहत्यांना ईद निमित्तानं शुभेच्छा दिल्या. चाहत्यांनी सलमान खानच्या गॅलेक्सी निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती. सलमान खानने देखील चाहत्यांना हात उंचावत अभिवादन केलं. रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक. उत्तर प्रदेशातल्या मुंबई पोलिसांनी गोलू पंडितला अटक केली. आरोपीला आज कोर्टात हजर केलं जाणार. गोळीबार प्रकरणात आतापर्यंत 14 आरोपींना अटक. सिद्धिविनायक मंदिरात चोरी करणारा कर्मचारी अटकेत. 10,000च्या रोख रकमेची चोरी करताना रंगेहात अटक. आणखी दोघांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती. मंदिराच्या फिरत्या दानपेटीतील रक्कम एका खोलीत ठेवताना चोरी केल्याचा प्रकार. पनवेलमधील खारघर सेक्टर 21 परिसरात भगवती इमारतीच्या पहिल्या मजल्यावरती भीषण आग. आगीत पहिल्या मजल्यावरती असलेली व्यायामशाळा आणि लहान मुलांसाठीचा पार्टी हॉल पूर्णपणे जळून खाक. सुदैवानं दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. बुलढाणा शहरामध्ये ओळखीचा फायदा घेत 12 वर्षीय मुलीसोबत अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना. अश्लील वर्तन करणाऱ्या 70 वर्षीय वृद्धावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. आरोपी शंकर मंगतानी व्यापारी असून मुलीच्या कुटुंबियांच्या ओळखीचा आहे. अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये भटक्या कुत्र्यांचा मुक्त संचार. रुग्णांच्या सुरक्षिततेवरती गंभीर प्रश्नचिन्ह. रुग्णालयातील संवेदनशील विभागातच कुत्रे बेधडकपणे फिरत असल्यामुळे नागरिकांचा संताप. मुंबई विमानतळावरती DRIकडनं 11,060 प्रतिबंधित वॉकी टॉकी आणि 52,480 जुन्या हार्ड डिस्क जप्त. DRIनं दोघांना बेड्या ठोकल्या. 2.5 कोटींचे वॉकी टॉकी चीनमधनं बेकायदेशीरपणे आयात करण्यात आले होते.